पण आपण आज या ठिकाणी एका येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा झालो. दोन निवडणुकांची जवळपास घोषणा झालेली आहे. एक म्हणजे पदवीधर विधानसभा मतदारसंघ, जी निवडणूक पुढच्या वर्षी होऊ घातलेली आहे, जिची नोंदणी आता चालू आहे. आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, जी कदाचित पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक या संदर्भात सोमवारी मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीनंतर विविध भागातून आलेल्या लोकांना शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्यावर मान खटावची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मान खटावमध्ये लोकांच्या बरोबर संवाद साधून आपल्याला पुनश्च एकदा त्या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं साहेबांनी सूचना केलेली आहे की तू स्वतः पुढाकार घेऊन हे करावंस. मी त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या अनुषंगानं मी मान तालुक्यामध्ये सुरुवात करत आहे. खरं तर गेले वर्षभर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की जणू काही विरोधकच नाही. याचं कारण असं की मधल्या फळीतले अनेक नेते जे मागच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बरोबर होते, त्यापैकी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, काही करणार असतील कदाचित, आणि त्यामुळंच एकंदरीत महाविकास आघाडीला रिप्रेझेंट करणारा किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन जनतेतर्फे रस्त्यावर उतरण्यासाठी अक्षरशः इथं माणूसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु जनतेमध्ये आजही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे, जनतेमध्ये रुजलेला विचार आहे. समाज सुधारकांचा विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारी मोठ्या प्रमाणात जनता या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघात आहे. जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी मागच्या वेळी इलेक्शनमध्ये प्रभाकर घारगे साहेबांना मतदान केलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात जनता आजही शरद पवार साहेबांना मानते, कारण त्यांनी निर्माणचं काम असू द्या त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आहे. तर या पक्षाचं आज आम्ही मान खटावमध्ये प्रतिनिधित्व करतोय आणि त्या पक्षातर्फे येणारी लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. म्हणजे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आहे, त्याचबरोबर माझ्याबरोबरच महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आणि आम्ही एकत्रित मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि केलेला आहे. त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशीही, त्याचबरोबर वंचित आघाडीचे काही घटक नेते असतील आपल्या भागात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे सर्वजण जे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत त्या सर्वांची एकत्रित मोठ बांधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा केलेला आहे आणि त्या अनुषंगानं गावोगावी फिरून आम्ही संघटन मजबूत करणार आहे. सध्याची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे, त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण राहुल गांधी एकाकी लढत आज या देशामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून देत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन जनतेत मध्ये शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष महाराष्ट्रात उभा करत आहेत. तर या सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनतेनं आता बाहेर पडणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाची प्रचंड हे झालेली आहे, म्हणजे मानहानी झालेली आहे. एक काळ होता, नेहरूंच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिकेचं कोल्ड वॉर चालू होतं, तरी सुद्धा नेहरूंनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट तयार करून आपल्या देशाची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती आणि 50 पेक्षा जास्त देशांनी त्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटला सपोर्ट केला होता. परंतु आज आपला देश इतका प्रगत झाला असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे, कारण आपण धर्माची बाजू घेत नाही तर अधर्माची बाजू घेतो. इस्रायलने जेव्हा पॅलेस्टाईन आणि इराणवर अटॅक केला तेव्हा आपण इस्रायलची बाजू घेतली,
आणि त्यामुळे 50 देश, मुस्लिम देश आपल्या विरोधात गेले. जेव्हा रशियानं युक्रेनवर अटॅक केला तेव्हा आपण रशियाची बाजू घेतली, एक हुकुमशाही देशाची बाजू घेतली आणि अक्षरशः तिथून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून आपण त्यांना वॉर फंडिंग केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण युरोप आणि अमेरिका आपल्या विरोधात केला. अशा पद्धतीने हळूहळू संपूर्ण जग हे भारताच्या विरोधात गेलेलं आहे आणि ही इतके खालच्या स्तरावर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा या आपल्या सो कॉल्ड म्हणजे स्वतःला विश्वगुरू म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी घेऊन गेलेली आहे. भारतामध्ये अंतर्गत परिस्थिती काय, तर ज्या पद्धतीनं कर्नल गदाफी लिबियामध्ये होते, सद्दाम हुसेन इराकमध्ये होते आणि आता नॉर्थ कोरियामध्ये तीच परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने विरोधकांचा त्या देशांमध्ये पूर्ण म्हणजे विरोधकांना संपवलं जातं, मीडियाला संपवलं जातं आणि एकाधिकारशाही हुकुमशाही आणली जाते आणि अशा देशांची प्रतिमा आपल्या मनामध्ये काय असते, तशाच पद्धतीची प्रतिमा भारतामध्ये विरोधक संपवणे, मीडिया ताब्यात घेणे यामुळे देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली झालेली आहे. तर अशा परिस्थितीतून भारताला जर बाहेर काढायचं असेल तर खऱ्या अर्थानं तरुणांनी, शिकलेल्या तरुणांनी, चांगल्या विचाराच्या लोकांनी आपल्याला एकत्र येऊन शाहू फुले आंबेडकर यांचा समाज सुधारणेचा विचार पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय पराजयाची आम्हाला तमा नाही, भीती नाही, पण आम्ही कसल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं आम्ही लढा देणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती मान असेल, पंचायत समिती खटाव असेल, यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच झेंडा लागेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी आलोय आणि मान खटावच्या संपूर्ण जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो, गेला काळ विसरून जा, इथून पुढे संघर्षाला तयार राहा, कधीही तुम्हाला मी अभय जगताप एकटा पडू देणार नाही आणि पूर्ण ताकदीनं आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संघर्ष उभा करू, अन्यायाच्या विरोधात उभा राहू आणि आपण संघटितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊ, या देशातील लोकशाही वाचवू आणि आपण राहुल गांधी त्याचबरोबर शरद पवार साहेब यांचे हात बळकट करू असा मला विश्वास वाटतो. या नुकत्याच झालेल्या 3 घटना त्याचाही मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. एक म्हणजे सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं अटक केली, एक देशप्रेमी माणूस, ज्या माणसानं अनेक संशोधनं केली, देशासाठी काम केलं, त्या माणसाला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अक्षरशः नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट, ज्या ऍक्टमध्ये जवळपास 2 वर्ष तुम्हाला जामीन सुद्धा मिळत नाही, अशा ऍक्ट खाली एका शांतताप्रिय व्यक्तीला अटक केली. त्या गोष्टीचा पण मी निषेध करतो. सगळा देश या गोष्टीसाठी पेटून उठला पाहिजे, सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ज्या पद्धतीनं बूटफेक झाली ते एका मनुवादी संस्कृतीचं एक प्रतीक मानलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या संस्कृतीला जर आपले सरकार सहमत असेल किंवा सपोर्ट करत असेल तर त्याचा मी निषेध करतो. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट जे कदाचित आपल्यातील काही लोकांना माहीत नसेल, एक गोष्ट तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मीडियाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये सरकारनं ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बातम्या पूर्णपणे सरकारनं तयार केलेल्या बातम्या, सरकारच्या बाजूच्या बातम्या असतात. त्यामुळे विरोधकांचा कोणताही अँगल आपल्याला समजत नाही. विरोधकांना समजून घेण्यासाठी एकच माध्यम आपल्याकडे आहे, ते म्हणजे सोशल मीडिया. हे तुमच्यासारखे पत्रकार, युट्यूबर्स आणि चांगले विचारवंत युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू विरोधकांचा. हल्ली काय झालंय, ध्रुव राठी असेल, देशभक्त असेल किंवा तुमचे निरंजन टकले, प्रशांत कदम, परुळेकर असे अनेक जण खूप चांगल्या पद्धतीनं, विश्वंभर चौधरी असतील, अनेक जण हे आपले विचार मांडतायत आणि त्यांचे फॉलोअर्स खूप वाढत. सत्तेवर बसलेल्या लोकांसाठी एक घातक ठरायला लागलेला आहे. सोशल मीडियामुळे नुकतीच नेपाळमध्ये पण क्रांती झालेली आहे. त्यामुळे आपल्या सरकारलाही वाटायला लागलेलं आहे की सोशल मीडियावर आपण कंट्रोल आणलं पाहिजे. सहयोग पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे. आपल्याला कदाचित माहित असेल नसेल, पण सहयोग पोर्टलमध्ये 38 वेगळे इंटरमिडिएटरीज म्हणजे युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा पद्धतीचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला इतकं टॉर्चर केलंय सरकारनं की त्यांनी शेवटी सांगितलं गव्हर्नमेंटला की तुम्हाला जे काही डिलीट करायचं असेल ते तुम्हीच करा, आम्ही तुम्हाला. गव्हर्नमेंटचे अधिकारी जे गोष्ट युट्यूबवर विरोधात येते ती गोष्ट डिलीट करण्याचा अधिकार आता सरकारला मिळालेला आहे. हा माणसांच्या म्हणजे भारतातल्या व्यक्तींच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या मूलभूत
हक्काचं व्हायोलेशन आहे आणि याच्या विरोधात इलॉन मस्क यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये केस दाखल केली, सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि आता ही कदाचित सुप्रीम कोर्टात जाईल. पण आज मितीला तरी सहयोग पोर्टलच्या माध्यमातून सरकारला ही ताकद मिळालेली आहे की कुठलाही युट्यूबवरचं कंटेंट अधिकारी 1 मिनिटात डिलीट करू शकतात. त्यामुळे भविष्यामध्ये सोशल मीडियावर उरला सुरला जो मीडिया जनतेच्या बाजूने बोलत होता तो मीडिया आता संपलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या देशामध्ये 100% हुकुमशाही आलेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे आताच वेळ आहे जनतेला जागा करण्याची, परत वेळ निघून जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे, लोकशाहीचा विचार टिकवला पाहिजे. म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊन या निवडणूक हे एक माध्यम असतं, त्या माध्यमात जय पराजय हा भाग वेगळा, हा हा एक खेळच आहे. परंतु चांगल्या विचाराच्या लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपले विचार मांडले पाहिजेत आणि त्यातून एक परिवर्तन आणि प्रबोधन घडवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आम्ही येणाऱ्या काळामध्ये शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे ताकदीनं आणि महाविकास आघाडीतर्फे ताकदीनं येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार आहोत. या निवडणुकीच्या बद्दल मागच्या काही काळात काही संभ्रम तयार करण्यात येत आहेत. असं सांगितलं जातं की अजितदादा पवार आणि शरद पवार गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतील. पण कुठलाही युतीमध्ये असलेला पक्ष त्याच्याबरोबर आघाडी किंवा युती करण्याची मानसिकता महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाची नाही. कारण आपल्या परिस्थितीत अभद्र युती त्या मान खटाव मध्ये होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि 100% शरद पवार गटाचीच माणसं घ्यायची आणि प्रस्थापितांना निवडून द्यायचं याला काही अर्थ राहणार नाही. आपली माणसं शरद पवार साहेबांना मानणारी आहे आणि त्या माणसांचं मतदान फक्त प्रस्थापित काही मसवड नगरपालिकेमध्ये गेले जवळपास 15 वर्ष सध्याचे सत्ताधारी तिथं आहेत सत्तेवर. त्यांनी गेले अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा पाण्याच्या योजना असेल किंवा तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे आता सुद्धा गटराचं पाणी दुकानात गेलं म्हणजे मूलभूत प्रश्नाला सुद्धा तिथं खूप म्हणजे अडचणींचं सामोरं जावं लागतंय जनतेला. आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे. त्यांनी काय केलंय, निवडणुकीच्या आधी काही स्मारक, काही समाज मंदिरं देऊन काही लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही समाज मंदिरं असतील त्यांची टेंडर काढली, त्याला पैसे सुद्धा नाही. आज अर्धी कामं पडलेली आहेत. त्यामुळं लोकांना फक्त मतं वळवण्याचा त्यांनी एक मार्ग निवडला. परंतु खऱ्या अर्थानं मसवडचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल. आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. कुकडवाड गटातून जिल्हा परिषद लढवण्यासंदर्भात सुद्धा मी आणि लढवली तर ती ताकदीने लढवू एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. मान तालुक्यातले 5 जिल्हा परिषद गट आणि खटाव तालुक्यातले 4 जिल्हा परिषद गट असे 9 जिल्हा परिषद गट, 18 पंचायत समितीचे गण हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी लढेल. साहजिक आहे, मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीनं ती निवडणूक जिंकली होती. परंतु जे उमेदवार त्यावेळी निवडून आले होते ते सगळेच आता युतीमध्ये आहेत जवळपास. म्हणजे जर नाराजी असेल तर ती त्या उमेदवारांच्यावर असली पाहिजे, ना की पक्षावर. कारण परफॉर्मन्स हा त्या उमेदवारांनी दिला नाही. पक्षानं आपलं काम केलं, विचारधारेनं आपलं काम केलं, परंतु ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यांनी खऱ्या अर्थानं ते काम करायला पाहिजे होतं. त्यामधले नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष किंवा बरेच नगरसेवक आज सगळेच भाजपच्या किंवा अजितदादा गटाकडे अलाइन झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातच हा रोष राहणार आहे. महाविकास आघाडी म्हणजे आघाडी करून लढू. शक्यतो स्थानिक आघाडी घेऊ. नाही, पदवीधर साठी काही मी इच्छुक आहे म्हणून कधी सांगितलेलं नाही.
पक्षालाही सांगितलेलं नाही. मी फक्त नाव नोंदणीचं काम आता करतोय आणि लोकांचं प्रबोधन करायचं काम करतोय की पदवीधरचा आमदार हा अत्यंत महत्त्वपूर्ण आमदार असतो. पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो आमदार एक सक्षम आमदार असणं गरजेचं आहे. एवढं प्रबोधन करतोय आणि पदवीधरांना महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी मी आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.